हर आज आपल्या नर्मदा परिक्रमेचा 37वा दिवस आहे आणि सकाळचे 7 वाजलेत। रात्रभर आम्ही इथे विश्रामाला होतो। हे अनुसया माता मंदिर आणि त्याच पाठोपाठ हे दत्त मंदिर आहे। ते दत्तात्रयाचं दर्शन आहे, सुंदर मंदिर आहे आणि हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी महासती अनुसयाने तपश्चर्या केली होती आणि तिच्या सतीत्वाची परीक्षा घेण्यासाठी 3 देव या ठिकाणी आलेत आणि सर्व लीला घडली। ते हे क्षेत्र आहे असं सांगण्यात आलं आणि फार सुंदर मंदिर आहे। इथे परिक्रमावासींची पूर्वी सर्व सेवा व्हायची आणि आताही सुद्धा राहण्यासाठी इथे व्यवस्था आहे आणि भक्त परिवार आहे ते मिळून सर्व तिथं भोजनाची व्यवस्था दुसरीकडे करतात। इथं जास्त दूर नाही, जवळच आहे। सर्व परिक्रमावासींना राहण्याची व्यवस्था इथं आहे, भवन आहे, चांगली जागा आहे। दत्त मंदिराचं खूप मोठं भवन आहे। नर्मदे हर परिक्रमेत येत असताना इथे एक संकटमोचन हनुमान मंदिर आहे। अजय रणछोडदास भाई पटेल यांच्यातर्फे या ठिकाणी परिक्रमावासींची सेवा होते। रात्रीसुद्धा विश्रामाला इथे परिक्रमावासी राहू शकतात आणि अन्नपूर्णा मंदिराच्या अगदी जवळ आहे। आपलं अनुसया माता, महासती अनुसया माताच्या जवळ आहे। सुंदर असं या ठिकाणी देखावा राखलेला आहे, मंदिर आहे। परिक्रमावासी रात्री विश्रामाला होते, त्याच परिक्रमावासींचं या ठिकाणी बाल्ब वगैरे चालू आहे, सुंदर आहे। यावर मोबाईलचा नंबरही आहे, अजय भाई रणछोड भाई पटेल 937722 9319। एक 10 मिनिटाच्या अंतरावर आहे। सुंदर परिक्रमा निवास आहे। नर्मदे हर, नर्मदे हर। थोडं समोर आल्यानंतर या ठिकाणी आम्हाला बालभोग प्रसादी मिळाली। इथे संकर्षण महादेव मंदिर, कल्याण धाम आश्रम येथील भक्त परिवारांच्या वतीने बालभोग प्रसादी आणि चहा प्रसादी मिळाली आणि सुंदर गुजराती खमन मिळाला। नदी के तट पर। तो बलराम जी के नाम से संकर्षण नाम पड़ा है। हाँ हाँ, रहने की और भोजन सब मिल जाएगा। 12 बजे जाना हो तो जाओ। कहाँ पे? और ये गांव कौन सा पड़ता है? ये जांजड़ गांव। इधर से जाने का 2 किलोमीटर आगे निकलेगा, 4 आश्रम है तो दर्शन करके जाइए। रुकना भी मिलेगा, 12 बजे भोजन भी मिलेगा। उधर पहले आप चनकेश्वर आएगा, जनक जी ने स्थापित की हुई शिवलिंग है। फिर शंकरशन महादेव आएगा, बलराम जी ने स्थापित की हुई शिवलिंग। फिर वाड़ीनाथ आएगा, कोटेश्वर आएगा। कोटेश्वर उत्तर तट पर 4 है, दक्षिण तट पर 4 है, तो 8 कोटेश्वर का दर्शन करना पड़ता है। फिर कोटेश्वर के बाद अपना प्रभासेश्वर महादेव आएगा, तो सूर्य की पत्नी प्रभा, उन्होंने वहाँ पे तप किया था। तो ये सारे 30 स्थलों के वापस आप मौलेता रोड लग जाएगा। इधर से सीधा जाएंगे तो ये फिर शॉर्टकट मौलेता है हो वो। जाएगा। ये बद्रिकाश्रम चलेगा। बड़ा शॉर्टकट मध्ये निकली जाए। नर्मदे हर आता पोहोचलोय बद्रिका आश्रममध्ये। इकडे काही काम चालू होते। भगवान श्री नारायण तपस्थली, नारायणाची तपस्थली आणि इथले परमपूज्य महामंडलेश्वर आचार्य स्वामी विश्वेश्वरानंद गिरीजी महाराज। नर्मदे हर इथे आश्रम आहे, बद्रिका आश्रम। या ठिकाणी आज दुपारचे प्रसाद घेऊन पुढे मार्गक्रमण करू। सुंदर आश्रम आहे आणि दिव्य दर्शन आहे। मंदिरामध्ये रेकॉर्डिंग करता येत नाही, त्यामुळे इथूनच रेकॉर्डिंग करू। नर्मदे हर सुंदर मैयाचा किनारा आहे आणि दूर 7 किलोमीटर कुबेर भंडारी आहे। तिथलं दर्शन इथून होतं आहे।
पण मोबाईलमध्ये रेकॉर्ड होणार नाही. सुंदरमय असा तट आहे आणि इथेच बद्रिकाश्रम आहे. फार विशेष महत्त्व आहे या बद्रिकाश्रमाला. या ठिकाणी भगवान नारायणाने स्वतः तपश्चर्या केलेली आहे. ते हे ठिकाण आहे बद्रिकाश्रम. नर्मदे हर, नर्मदे हर. दुपारचे 4:15 वाजलेत आणि आता आम्हाला ही नदी आली आहे. ही नदी आहे औरसंग नदी आणि या नदीचा समोर संगम झाला आहे मा नर्मदेसोबत आणि त्यामुळे इथे औरसंग आणि कर्णाली असं त्रिवेणी संगमाचं एक क्षेत्र आहे. आणि याच संगमाच्या ठिकाणी कुबेर भंडारी धाम आहे, ज्या ठिकाणी आज आम्हाला संध्याकाळी विश्राम करायचा आहे. तसं लोकांनी सांगून 17-18 किलोमीटर अंतर सांगितलं, पण आज आमची 26 किलोमीटरपर्यंत चाल झाली आहे आणि अजून 1 किलोमीटर चालायचं आहे. भरपूर चालून झालं आहे आणि आता संध्याकाळच्या 4:30पर्यंत आम्ही तिथे पोहोचू. त्यामुळं आजचा विश्राम कुबेर भंडारी याच ठिकाणी करायचं ठरलं आहे. नर्मदे हर मात गंगे हर जटा शंकरे हर. फार मोठी नदी आहे और गंगा नदी. नर्मदे हर हा कुबेर भंडारी येथील सूर्यास्त आहे आणि इथनं समोर दिसतं हे नीलकंठधाम पोईचा आणि हे आहे कुबेर भंडारी दर्शन. नर्मदे हर आणि सुंदर माईचं दर्शन आणि हा इथला कुबेर भंडारीचा सनसेट आहे. खूपच सुंदर अलौकिक दर्शन आहे. नर्मदे हर, कुबेर भंडारी, नीलकंठधाम आणि सूर्यास्त. नर्मदे हर हे आहे कुबेर भंडारी धाम आणि या ठिकाणी भगवान शंकरांना भंडारी असं संबोधलं गेलं आहे. आणि कुबेर जो आहे हा धनाची देवता. खूप सुंदर तीर्थक्षेत्र आहे आणि इथे संगमसुद्धा आहे. कर्णाली संगम म्हणून त्रिवेणी संगम आहे आणि त्याच त्रिवेणी संगमामध्ये मैयाचा सुंदर तट पाहायला मिळतो. सुंदर मैयाचा तट आहे आणि त्या दिशेला